कसं आहे की बरेच टाईपचे डायबिटीज आहेत. मेजरली 2 जे आपल्याला सगळ्यांना जाणून आहेत ते टाईप 1 आणि टाईप 2. आता टाईप 1 जो आहे ना, त्याच्यामध्ये इन्शुलिन शरीरामध्ये बनत नाही किंवा फार कमी बनतं. तर ते डायबिटीज युजुअली यंग एजमध्येच सापडतात आणि दॅट इज वेअर की इन्शुलिन त्या पेशंटमध्ये तेवढ्या अमाऊंटमध्ये बनतच नाही. तर त्यांना इन्शुलिन देणं भाग आहे. तर ते जे पेशंट्स असतात ते यंग एजमध्येच आपल्याला सापडतात. काही कारणास्तव बीटा सेल्स पॅनक्रियामधले त्यांचे फंक्शनिंग नसतात. दुसरं जे मोस्ट कॉमन डायबिटीज आपण बघतो ते म्हणजे टाईप 2 डायबिटीज. टाईप 2 डायबिटीजमध्ये कसं आहे, इन्शुलिन बनतंय, जास्त प्रमाणामध्ये बनतंय, पण ते हवं तसं काम करू शकत नाही. ह्याला म्हटलं जातं इन्शुलिन रेझिस्टन्स डायबिटीज, जे टाईप 2 डायबिटीज आहे. हे पहिलं सुरुवातीला एक 40 नंतर बहुतेकदा आपल्याला दिसायचं. पण आत्ताची जी कंडिशन आम्ही बघतोय ना, तर तुम्ही एकदम बरोबर म्हटलं की 25, 22, 20 अशाही वयामध्ये टाईप 2 डायबिटीज बघण्यात येत आहे आणि ह्याच्या मागे अनेकशी कारणं आहेत. हे जे आजार आहेत, नॉन कम्युनिकेबल डिझीज, हे जेवणावर माशी बसली किंवा मच्छर चावल्याने होणारे आजार नाही आहेत. तर हे जे आजार आहेत हे स्पेसिफिकली आपल्या बऱ्याचशा लाईफस्टाईल फॅक्टर्स, मग जेवणाच्या वेळा, जेवण काय प्रकारचं जेवण आहे, एक्सरसाइज किती प्रकारची आहे, झोप कशी आहे, विचारशैली कशी आहे, किती स्ट्रेस चालू आहे, काय चालू आहे, त्या सर्व गोष्टी मिळून एक टाईम येतो की बॉडीमध्ये ते इन्शुलिन रेझिस्टन्स होऊन जातं आहे. ते ग्लुकोजला ब्लडमधनं उचलून मसल्समध्ये टाकण्याची क्षमता कमी होते, ज्यामुळे ते रक्तामध्ये ग्लुकोज आपल्याला सापडत आहे. सो ह्या कारण आता ह्याच्यात 40 नंतर आणि आता 25मध्ये ह्याचं कारण तर मेजरली तेच आहे ना, की आता जे मी बघतोय, म्हणजे आपण आपलं लहानपण जर बघितलं तर आपल्याला कधी शेवटचा पेपर शाळेतला लिहिल्यानंतर आपला आनंद सुट्टीचा असायचा. त्याच्यात आपण कधी हा पण विचार नाही केला की आपलं रिझल्टमध्ये काय येणार आहे. रिझल्ट आल्यावर आम्हाला आठवतं आम्ही कधी टक्के बघितले नाही, आम्हाला कुठल्या वर्गात टाकले आणि त्या वर्गात मित्र आहे का आमचे. तिथे आपण एकदम रिलॅक्स, जे लहानपण होतं 10वी झाल्यावर, म्हणजे माझं स्टोरी जी आहे, डॉक्टर बनणं कधी आम्ही विचार पण नाही केला होता. तर 10वी झाल्यावर एक होतं की ह्या मार्काच्या वरती सायन्स, नंतर कॉमर्स, नंतर आर्ट्स. आता मी 4थीच्या 5वीच्या मुलांना विचारतो, ते मला स्पेसिफिक सांगतात की मला हे बनायचं आहे. ते बाळ तिथपर्यंत नाही पोचलं तर त्याच्यात निर्माण होणारा स्ट्रेस, हे झालं चाइल्डहूडचं, एकदम शॉर्टमध्ये सांगतोय. त्याच्यानंतर येते 11वी-12वी. 11वी-12वीला तुमच्या डोक्यात घातलं जातं की ही 2 वर्ष तुमची पुढली 40 वर्ष ठरवणार आहेत. त्या 2 वर्षामध्ये प्रत्येक जण IIT, डॉक्टरी किंवा लॉयर किंवा कोणत्याही परीक्षा, किंवा आता अगदी तुम्ही डान्स म्युझिक सुद्धा म्हटलं तर तिथेही तेवढंच कॉम्पिटिशन आहे. जे पहिले आपण हॉबीज म्हणून पाळायचो, त्यानंतर पॅशन झालेत आणि पॅशनवरनं आता ते बिझनेस झाले. सो यू आर लुकिंग फॉर अ बिझनेस, फॉर अ लाईव्हलीहूड त्याच्यामध्ये. तर त्यामुळे काय झालं ना, ही मुलं सगळी स्ट्रेसमध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला एक काहीतरी मिळतं आहे, पण तुम्हाला हवं काहीतरी दुसरं आहे. तुम्हाला जॉबची एक ऑपॉर्च्युनिटी आली आहे, पण तुम्हाला जॉब तिथला नको आहे, दुसरा हवा आहे. जिथे भेटला आहे, आता माझ्याकडे बरेच पेशंट्स आहेत, IIM झालेले ग्रॅज्युएट्स आहेत, फायनान्समध्ये आहेत. एव्हरी क्वार्टर ते ऑफिसमध्येच राहतात, स्विगी आणि झोमॅटो. फूड. सो कसं झालं आहे ना, की त्यांच्याकडे आज कसं आहे ना, यंगस्टर्स काही जे आहेत, युज्युअली जे माझे पेशंट्स आहेत, त्यांच्याकडे फंड्स आहेत, पैसे आहेत, बेटर पोझिशनवर आहेत, पण एक लाईफस्टाईल त्यांना सेट करायचं झालं, त्यांनी अर्धा तास स्वतःसाठी काढला ना, तरी काय कसरत करायची हेच त्यांना माहिती नाही. बरोबर. सो मेजरली काय झालं आहे ना, स्कूलमध्ये PT पिरियडसुद्धा आपले कधी मॅथ्स आणि सायन्सच्या टीचरने घेतलं तर आपल्याला असं वाटायचं अरे आम्हाला खेळायला नाही भेटलं. ही मुलं 16-17 वर्षापासून 25पर्यंत फक्त स्ट्रगल करत आहेत. देर इज अजिबात एक्सरसाइज कंपोनंट नाही आहे. हेल्दी फूड म्हणजे जास्तीत जास्त घरी बनलेलं जेवण.
त्याच्यात आपण प्रोटीनची मात्रा काय आहे, भात किती खायचा, चपाती कधी खायची, भाकऱ्या बनणं बंद झालेल्या आहे आता. बरोबर. सो हे पदार्थ नाहीच आहेत म्हणजे. आणि दुसरी गोष्ट ओव्हरऑल पण म्हणजे आता ह्या मुलांचे जे पॅरेंट्स पण आहेत ना, मोस्टली दोघेही वर्किंग असतात. आजपासून तुम्ही 20 वर्षापूर्वीची जर स्टोरी बघाल तर सणावाराला काहीतरी पाहुणे येणार तर भाजी बाहेरून यायची, चपात्या बनायच्या, चपात्या बाहेरून आल्या तर भाजी बनायची. आता सणावारी जेवण घरी बनतं, बाकी टाईम तर आपलं बाहेरूनच असतं. सो हे छोटे 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 जे चेंजेस होत गेले आहेत ना, ह्याला आपण म्हणजे टुवर्ड्स मेट्रोपॉलिटन सिटी ज्या डेव्हलपमेंट्स आपण म्हणतोय, त्याच्यामध्ये जे आपण गोष्टी बेसिक होत्या त्या ज्या विसरतोय, त्या ज्या रूढी होत्या त्या विसरतोय, त्याच्यामुळे काय होतंय ना, बॉडीला एक मनुष्य जातीच्या शरीराला जेवढा एक्सरसाइज पाहिजे त्याच्यापेक्षा खूप कमी एक्सरसाइज आहे, आणि जेवढा आहार पाहिजे त्यापेक्षा जास्त आहार आहे. वर्किंग मुलं जी मी बघतोय 22 ते 35च्या वयोगटात, हे 3 ते 4 नोकऱ्या ह्या पिरियडमध्ये बदलतात. हर नवीन नोकरीमध्ये गेल्यावर 1 वर्ष त्यांना प्रूव्ह करायचं आहे की ते बेस्ट आहेत करून. त्यामुळे त्यांना लाईफस्टाईल बिलकुल नाही आहे, फिरणंही नाही आहे, कुठे सुट्टी नाही आहे, म्हणजे टार्गेट्स आहेत, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पहिलं गव्हर्नमेंट जॉब्स होते, एकदा तुमचं प्रोबेशन संपलं की तुम्ही आता 40 इयर्स त्या इन्स्टिट्यूटमध्येच काढणार आहात. ती सिस्टम आता नाही आहे. तर त्याच्यामुळे काय ना, सेकंड थिंग जे मी बघतोय ना, फूड इज द ओनली सॅटिस्फॅक्शन. आज जर आपण ठरवलं की अरे मी जरा 4 दिवस सुट्टी घेऊन गावी जातो, नाही जाऊ शकत. मग आपण काय करतो, आपण मित्रांसोबत, एकटे किंवा परिवारासोबत हॉटेलला जातो. आणि मग फूड इज द ओनली सॅटिस्फॅक्शनमध्ये हेल्दी फूड इंटेक, हेल्दीचं पण मी थोडंसं डिटेलमध्ये नंतर सांगेन. हेल्दी फूड इंटेक जो आहे ना, तो फार क्वचित झालेला आहे. टेस्टी फूड इंटेक वाढलेला आहे. आपल्याला जे आवडतं टेस्ट ते किती हेल्दी आहे आपण बघत हेल्दी नाही आहे, कारण की माइंडमध्ये ऑलरेडी एवढा स्ट्रेस आहे ना की मला जरा माझ्या आवडीचा एखादा पदार्थ मिळाला, मी तो खाल्ला, मला बरं वाटलं, आता मी घरी जाऊन आराम करून झोपणार. ही लाईफस्टाईल 20 वर्षापूर्वी नव्हती. 6-8 तासाची नोकरी, 2 तासाचा तुमचा प्रवास, 10 तास तुम्ही घराच्या बाहेर आहात, घरी आलात काही ना काही ॲक्टिव्हिटीज तुम्ही करताय वगैरे, स्ट्रेस नव्हता. EMIs नसल्यामुळे बिलकुल स्ट्रेस नव्हता. आता कसं झालंय की प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला आपल्या हर एक गोष्टीमध्ये ना आपल्या रिक्वायरमेंट्स, नीड्स आणि ह्या ज्या वाढल्या आहेत, आणि कसं होतं पेमेंटही वाढली आहे, त्यामुळे लोकांची लाईफस्टाईल अजून हायफाय झालेली आहे. आज कोणाला जर सांगितलं धावायला जा, तर त्याचा पहिला प्रश्न असतो, मी ही जिम लावू का? त्यावेळेला आपण म्हणायचं माझ्या मागे मैदान आहे, मी जातो उद्यापासून. सो हर ठिकाणी आहे ना आपल्याला रिक्वायरमेंट झालेत, आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी, सामान्य गोष्टी आपण करू शकत नाही आहे, एस्पेशली तरुण मुलं. पण तर तिथे काय होतंय ना, त्यांच्या ॲक्टिव्हिटीज पण रेस्ट्रिक्ट होत आहेत. आता ते फ्री आहेत मुलंही, पण हे सगळं बंद झाल्यावर फ्री आहेत. हे 8 वाजता सकाळी जात आहेत, रात्री 10-10:30 येत आहेत. मीही कोणत्या तोंडाने त्यांना सांगणार जा धावायला, खेळायला कोणच नाही आहे. आज एक जणाला डायबिटीज आहे, तुम्हाला म्हटलं तर तू बॅडमिंटन खेळतो, म्हणतो सर समोरचा रॅकेट कोण पकडणार? तर त्या परिस्थितीमुळे काय झालं आहे ना, बेसिकली यंग एजमध्ये एक्सरसाइज दोन्ही प्रकारच्या, स्ट्रेंथ ट्रेनिंग ॲज वेल ॲज कार्डिओ, सो मसल बिल्डिंग एक्सरसाइजेस बऱ्यापैकी उतरले. आणि ॲट द सेम टाईम ना कुठे ना कुठे त्यांना काहीतरी शॉर्टकट मिळून जातं की ह्याने माझं वजन कमी होऊ शकतं. त्याच्यात ते 4-6 महिने इझिली घालवतात. प्लस मायनस काहींना बेनिफिट आहे, काहींना नाही आहे, आणि परत दे आर ऑन स्क्वेअर झिरो. बरोबर. तर त्या परिस्थितीमुळे काय झालं, ही मुलं जी तुमचं पॉईंट आहे की शुगर यंग एजमध्ये दिसते, ही येते पण यंग एजमध्ये, आणि ती जायला मार्गसुद्धा नाही भेटत आहे. आहेत माझ्याकडे बरेचसे पेशंट आहेत, त्यातले काही पेशंटच्या गोळ्या बंदही झाल्या आहेत. पण आज एक व्यक्ती, फॉर एक्झाम्पल XYZ म्हणून व्यक्ती आहे, ह्याला आज समजा 2 गोळ्या सुरू झाल्यात आणि त्याच्या एंड ऑफ इयरपर्यंत बंद झाल्यात, तर त्या व्यक्तींनी आहे ना स्वतःचं व्यक्तिमत्वच बदललेलं आहे. पर्सनॅलिटी चेंज,
खाणं पिणं एक्सरसाइज त्याच्याकडे त्यांनी सगळं काही नाही मला गोळ्या नकोच आहेत. मग त्याला मंदिरात गेला तरी मी सांगतो प्रसाद असा पाया पडून बाजूला द्यायचं तर त्याच्यात गोड असेल तर. तुळशीचं पान तुम्ही खाऊ शकता. सो एवढ्या स्ट्रिक्टरित्या ज्याने घेतलंय बघा डायबिटीज 2 महिन्यात होणारा आजार नाही आहे. तुमची 10 वर्षाची लाईफस्टाईल त्याला रिझन आहे. त्याच्यानंतर तुम्ही 2 महिन्यात त्या गोळ्या बंद होण्यासारखे शॉर्टकट सोडू नका. एक्सरसाइज करा. फॅट पर्सेंटेज असतं बॉडीचं ते कमी झालं पाहिजे. नॉर्मल वेट ओबेसिटी ह्याचा अर्थ काय तुम्ही वजन तुमचं बरोबर आहे पण तुमचं फॅट पर्सेंटेज जास्त आहे. सो फॅट पर्सेंटेज काढा. ते जर कमी असेल तर वर्कआउट करा. मसल्स वाढवा. मसल्सचं फूड साखर. मसल्स वाढले तुमची साखर आपोआप कमी होणार. तर हे सगळे जे छोटे छोटे कॅल्क्युलेशन आहेत ना हे बसत नाही आहेत. बसवायला जातात तर वेळ नाही आहे. शक्यतो आता मी जे 50शीतले पेशंट बघतो त्यांचं तर वाक्य असतं साहेब आता 8 वर्ष रिटायरमेंटला त्याच्यानंतरच चालू करतो. व्यायाम करणं. हो. व्यायाम करणं थोडंसं व्यवस्थित आहाराकडे लक्ष देणं. प्रोटीन इंटेक वाढवणं. फायबर इंटेक वाढवणं. आता जर मी जे बघतोय पहिल्याच्या गोष्टी की साधारण ग्रीन सलाड हे आपल्या घरी कट व्हायचंच. हो. स्पेसिफिकली जर कोण मिक्स डाएट पर्सन आहे नॉनव्हेज आहे तर एक मोठी प्लेट काकडी गाजर कांदे टमाटे कापले जायचे. हे कुठे आहे आता. आपल्याला कधी कधी खिचडी आणि ह्याच्याबरोबर मागवलेलं भेटतं तरी त्या पिशव्या कोण उघडून खात नाही. सो फायबर इंटेक पण बऱ्यापैकी कमी होत चाललं आहे. नुसतंच म्हणजे हे जे असे छोटे 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 कारण आहेत ना मग एक दिवस जाऊन ते बस्ट आउट होतं. तुमचं डायग्नॉसिस तुम्ही ब्लड टेस्ट वगैरे कसे करता त्याच्यावरनं ते समजून येतं की अरे माझी शुगर वाढली आहे. आणि मग त्याच्या स्ट्रेसमध्ये कधी कधी शॉर्टकट्स व्यवस्थितरित्या ज्यांच्याकडनं हा ॲडवाईस घेतला पाहिजे ज्यांच्याकडे फॉलोअप्स ठेवले पाहिजे तिथे हे डिले करतात. कारण की रिव्हर्स आता खूप मोठा कॉमन कन्सेप्ट आहे डायबेटिक रिव्हर्सल. रिव्हर्सल म्हणजे काय बेसिकली तुमचं आज इन्सुलिन रिक्वायरमेंट समजा एक XYZ युनिट आहे शरीराचं आणि तुम्ही का आहे ते कारण की तुम्ही एक्सरसाइज करत नाही आहे. तुमची शुगर पूर्ण इन्सुलिनवर डिपेंडेंट आहे ॲब्झॉर्ब होणं. तुम्ही गोड खाताय. रिफाईंड कार्बोहायड्रेट मैदा तेल फ्राईड सगळं चालू आहे. त्यामुळे तुमची रिक्वायरमेंट जास्त आहे. आता अचानकपणे जेव्हा तुम्ही हे सगळं बंद कराल तर तुमचं इन्सुलिन रिक्वायरमेंट शरीराची कमी होऊन जाते. त्यात तुमचा मसल मास बिल्टअप होईल तर ते मसल्स पण शुगर ॲब्झॉर्ब करून घेतात इन्सुलिन थ्रू. तर त्याच्यामुळे ते रिव्हर्समध्ये जातं. रिव्हर्समध्ये कधी ना कधी फ्युचरमध्ये त्या पेशंटला शुगर होऊ पण शकते परत म्हणजे वाढू शकते. होऊ शकणं हा चुकीचा टर्म आहे. परत त्याची साखर वाढू शकते पण तो एक पिरियड 1 डेकेड 2 डेकेड त्याला भेटू शकतात. पण हे कधी शक्य आहे जेव्हा अर्ली डायग्नोसिस होत आहे तेव्हा. अर्ली डायग्नोसिस आणि अर्ली इंटरव्हेन्शन. जर त्यांनी डायग्नोसिस केलं आहे स्वतःहून ठरवले मी 6 महिने गोड खात नाही बघूया काय होतं. नुसतं तसं करून नाही होत. गोड तर सगळेच खातात सगळ्यांना का नाही आहे शुगर. सो त्याच्यामध्ये एक त्यांना कोणतरी गायडन्स करणारा एक व्यवस्थित क्वालिफाईड फिजिशियन असेल तर ते त्यांना अजून सोपं जातं. अँड देर इज नो शॉर्टकट.